भाजपच्या झेंड्यामध्ये हिरवा रंग म्हणजे एमआयएम आहे का असा सवाल ठाकरे सेनेच्या उपनेत्या आणि प्रवक्त्या सुषमा अंधारे यांनी भाजपला विचारलाय। भाजप आणि एमआयएमची नुरा कुस्ती सुरू असल्याचं अंधारे म्हणतायत। भाजप आणि एमआयएम मध्ये स्क्रिप्टेड गेम सुरू असल्याचा आरोप देखील त्यांनी केलाय। नुरा कुस्ती आहे, खेळली पाहिजे भाजपने। फक्त भाजपने ती नुरा कुस्ती खेळताना अचलपूर अमरावतीमध्ये जी काही युती केली आता एमआयएम सोबतची, ते नेमकं काय आहे त्यांना एकदा विचारलं पाहिजे की भाजपचा जो एकूण झेंडा आहे, वर भगवा आणि खाली हिरवा, तो हिरवा रंग म्हणजे ते एमआयएम आहे का? की भाजपचं जे वरचं भगवं कमळ आहे त्याचा जो हिरवा देठ आहे, तो हिरवा देठ म्हणजे एमआयएम आहे? एकदा त्यांना भाजपचे प्रवक्ते राम कुलकर्णी यांनी विरोधकांवर आता पलटवार केलाय। हिरव्या रंगाची भाषा करणारे इम्तियाज जलील सुषमा अंधारेंना आदरयुक्त वाटतात असं राम कुलकर्णी म्हणतात। विषारी भाषा करणाऱ्यांबद्दल प्रेम आणि भाजपवर खोटे आरोप ही दुटप्पी राजकारणाची ओळख असल्याचं सुद्धा कुलकर्णी यांचं म्हणणं आहे। भाजपचा हिरवा रंग म्हणजे एमआयएम हा हास्यास्पद आरोप असल्याचंही राम कुलकर्णी म्हणतात। अंधारेंचे आरोप राजकीय अपरिपक्वतेचा कळस असल्याचं सुद्धा राम कुलकर्णींनी म्हटलंय। त्या म्हणाल्या, भारतीय जनता पार्टीच्या झेंड्याचा हिरवा रंग हा एमआयएमचाच आहे। मला त्यांना सांगायचं की सुषमाताई, तुम्हाला एवढं राजकीय ज्ञान नसावं। आमच्या पक्षाची स्थापना झाली आणि जेव्हा झेंड्याचा ध्वजाचा रंग ठरवण्यात आले त्यावेळी एमआयएमचा जन्म सुद्धा झालेला नव्हता। आणि दुसरी गोष्ट, आमचा हिरवा रंग सांगतो, आमचा कमळ सांगतो आणि आमचा भगवाही सांगतो। कोल्हापूरमध्ये निवडणूक भरारी पथकाकडनं 5 लाखांच्या साड्या जप्त करण्यात आलेल्या आहेत। जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारांना वाटण्यासाठी या साड्या आणल्या गेल्याचा संशय व्यक्त करण्यात आला। करवीर तालुक्यातल्या वाशी गावात जावळाचा कार्यक्रम होता आणि त्याच वेळेला भरारी पथकानंही धाड टाकत कारवाई केली आहे। भरारी पथक येताच पळून जाणाऱ्या टेम्पो चालकाला पाठलाग करून पकडण्यात आलेला आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।